सुटला या मैदानातला सेमी फायनल 1 सुटला आणि 1 मध्ये सुंदर अशी लढत चालवली। कोणाच्या नशिबी पहिल्या सेमीचा मान आहे, कोण होते लखपतीसाठी पात्र। काही क्षणाचा अवधी लढत चालू, कोण कोणाला कमी नाही, अतिशय सुंदर आणि परसू आलेला बाळू दोघात लढत झाली। पण बऱ्याच दिवसानं या ठिकाणी नशीब आजमावलं। मालकानं बराचसा संघर्ष केला, नको नको तो या ठिकाणी मालकानं सगळे उपाय केले आणि आज या ठिकाणी सुंदर अशी लढत झाली। या गाड्या सोडाय गेलेले बाहेरून चालत या। हो साऊंड सिस्टीम वाले इकडे या। गाड्या सोडाय गेलेले बाहेरून चालत या। माग सेमी फायनल या मैदानातला 2 वळला, 2 मध्ये 1 ला यादववाडी वसूर, 2 ला सदाशिवगड विगर पनवेल, 3 ला असद, 4 ला ओडिसा, 5 ला मासोली, 6 ला पांगरी तळेगाव, 7 ला गोनशी सातारा आणि 8 ला काले हा या मैदानातला दुसरा सेमी वळला। या गाड्या सोडाय गेलेले बाहेरने या आनंद द्विगुणित करत असताना मागच्या गाड्यांवरती लक्ष द्या। आपल्याला दोन्ही बाजूला 2 तास रिकामी ठेवलेत। शिवराज दादा निकाल येऊ द्या। तीन जगताप इकडची बाहेर काढा की माणसं कशाला थांबवली ती सुट्टी मेकर काढा। सेमी फायनल 2 सुटला आणि 2 मध्ये सुंदर अशी लढत चालवली। कोणाच्या नशिबी दुसऱ्या सेमीचा मान, सुंदर असं भव्य आणि दिव्य वडगावकरांचं मैदान आणि या मैदानातला सेमी 2 पळतोय। लढत चालू दुसऱ्या सेमीसाठी, अतिशय सुंदर आणि काटाकीर लढत, तिघात लढत आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली। आड्याला होता वाघावचा शंभू, मध्ये होता इस्लामपूरचा पप्पू आणि पड्याला होता निनामचा जीवन। काटाकीर तिघात लढत झाली। त्याचबरोबर मगाची सुंदर अशी गाडी मिळाली, राजा आणि कॉकटेलची गाडी, राजा बैलाचे मालक मोहन मधने MM नाना यांच्याकडून या ठिकाणी बाळूला 1000 रुपयाचं बक्षीस आलं आणि समोरच्या कथाला 1000 रुपयाचं बक्षीस आलं। आपल्या मनापासून धन्यवाद आहे। या बाळूला चला स्क्रीनच्या खालचे माग तिसरा सेमी वळला, माग तिसरा सेमी वळला। बापू गाड्या सोडाय गेलेले बाहेर नाही या। सौरभ या बाहेरून चला। आता ऐका तो डबल पळालाय का, असं करू नका। गाड्या सुटल्या। सेमी या मैदानातला डोळ्याचं पारणं फेडणारा 3 सुटला आणि 3 मध्ये सुंदर अशी लढत चालवली। बाळा अजून वर चढ जरा टावरवर, अजून वर जा म्हणजे मला व्यवस्थित दिसेल। लढत चालू तिसऱ्या सेमीत, कोण कुणाला कमी नाही, कमी समजायचं नाही। अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व या बाहेरने या गाड्या सोडाय गेलेले। पप्पू ड्रायव्हरने सुंदर गाडी आणली तांबेकरांची, त्याबद्दल या ठिकाणी 500 रुपये बक्षीस आहे। 300 बक्षीस। बापू अहो निकाल बघून निकाल द्या की, पण सगळी माहिती का आहेत सगळी। बऱ्याच दिवसानं वळवा 4 वळवा 4 वळवा 4 चौथा वळवा, चौथा 1 ला SK मोटर्स किल्ले मच्छिंद्रगड, 2 ला शिरसवडी, 3 ला एकशिव, 4 ला सायदापूर कराड, 5 ला हुबालवाडी, 6 ला मावळ, 7 ला धोत्रेवाडी कासेगाव आणि 8 ला आणे हा या मैदानातला सेमी सुटला। सेमी या मैदानातला 4 सुटला आणि 4 मध्ये सुद्धा लढत चालवली।
सुंदर गाड्या पत काय हो, बारकी सुद्धा सारखी न जाणती सुद्धा सारखी का? या की राव खाली जरा तरी जनाची नाही मनाची लाज वाटून दे की आपल्याला. लढत चालू आहे सेमी या मैदानातला 4 पळतोय अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व. हे बैलगाडीचं क्षेत्र इथं काय पण घडू शकतं आणि घडलं सुद्धा. गाड्या सोडाय गेलेले बाहेरून चालत्या. कृष्णबुवा सुतार किल्ले मच्छिंद्रगड प्रसिद्ध छकड्याचे व्यापारी ज्यांच्यापाशी कारखान्यावरचा छकडा म्हणून हे छकड्याचे व्यापारी प्रसिद्ध आहेत असे कृष्णबुवा यांच्याकडून बबलू चाचाला 500 रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचन करताना 500चं पारितोषिक आहे. आपले या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद. हॅलो हॅलो कॅमेरामॅन जरा इकडे स्टेज कडे कॅमेरा फिरवा. नितीन गावडे शेरेगावचे सरपंच याओ ओ गावाले. सुटला सुटला या मैदानाचा सेमी फायनल 5 सुटला आणि 5वा फायनलचा मानकरी काही क्षणाचा अवधी आहे. नवीन चेहरा मिनार का कराड तालुक्यातलं एक परंपरेचं मैदान आदरणीय जगदीशदादा जगताप यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मौजे वडगाव हवेली तालुका कराड जिल्हा सातारकरांचं मैदान कसं आहे. हा 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 लाला शेठ 2 मिनिट थांबा थांबा. मगाशी सुंदर अशी गाडी पळवली चित्र्या ड्रायव्हरनं. चित्र्या ड्रायव्हरला या ठिकाणी 1000 रुपयाचं बक्षीस आलंय आणि समालोचन करताना या ठिकाणी 500 रुपयाचं बक्षीस आलं. आपल्या मनापासून धन्यवाद आहे. ड्रायव्हरचं नाव आहे चित्र्या. शिवराज दादा फक्त बोट वर करा. सुटला सेमी या मैदानातील 6 सुटला आणि 6 मध्ये सुंदर अशी लढत चालवली. सुंदर अशा गाड्या पळतात. सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे. कोरोना 6वा गुलाबाचा मानकरी काही क्षणामध्ये पाहायला मिळणार आहे. परत येणार लढत 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 काटा किर्र अशी लढत झाली. म्हणायचं नाही मी लागणार म्हणून किर्र लढत झाली. दुर्गा आणि पुष्पा पड्यावर होता. डीडी भाऊ लखर आणि पक्षा डीडी भाऊ डीडी थोरात त्याच्या पड्यावर होता लक्ष्मणराव. या गाड्या सोडाय गेलेले बाहेरून चालत या. चंद्रार पाटील गाड्या सोडाय गेलेले बाहेरून चालत या ठिकाणी या मैदानावरती ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी या बैलगाडी मालकाला सोन्याचे दिवस आणले. बैलगाडी क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठ्या रकमेचं मैदान पहिल्या वर्षी घेतलं ठारचं मैदान. त्या मैदानाचे आयोजक आम्हा सर्वांचे मार्गदर्शक डबल महाराष्ट्र केसरी पहलवान चंद्रा पाटील दादा यांचं या ठिकाणी आगमन झालं. दादा आपलं या ठिकाणी शिवराज दादा मित्र परिवार वडगाव हवेली यांच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष सहर्ष आणि सहर्ष स्वागत आहे. बाबर थोरात साहेब हो पलीकडे दाखवा. पित्रीला लागणार तुम्हाला. सुटला 7वा सेमी सुटला या मैदान. दोघात लढत झाली काटा किर्र अशी लढत झाली. आणि होता ज्या बैलानं प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं असा सुंदर होता. आणि पलीकडे होता गेले 15 दिवस बैलगाडी क्षेत्रामध्ये चर्चेत होता असा बाब्या पळाला. दोघात लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत. बैलगाडी मालकांचा विचार करून शेतकऱ्याचा विचार करून या ठिकाणी हे मैदान संपन्न होत आणि या मैदानातला 8वा सेमी सुटला. 8 सुटला. 8 मध्ये या ठिकाणी लढत चालू आहे. कोण होणार या ठिकाणी फायनलला पात्र. सुंदर अशा गाड्या पळताय. सुंदर गाड्यात काटा किर लढत चालू आहे. लढत चालू आहे 8 गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत आहे. शेवटची कोण बाजी मारणार. लढत लढत
लढत झाली तिघात पड्याल होता लकी, आड्याल होता लक्ष्या आणि त्याच्या आड्याल होता घरचा साज. तिघात काटा किरी लढत झाली. गाड्या सोडा गेलेल्या बाहेरून चालत्या. कोणी मारले बाजी, कोण झाला या ठिकाणी फायनलला पात्र. तिघात या ठिकाणी काटा किर अशी लढत झाली. निकाल गेला या ठिकाणी थर्ड अंपायर कडे स्क्रीनला. नववा सेमी वाळला. सेमी 9 तास क्रमांक 1 रेट्रे नाका, 2 ला वडकी पुणे, 3 ला लिंब, 4 ला कालगाव शाळगाव, 5 ला गोटखिंडी, 6 ला ओझरडे, 7 ला कराड. हा या मैदानातला सेमी 9 वाळला. विठ्ठल सेठ चव्हाण नेर यांच्याकडून आजचे झाले. ड्रोन वाले सचिन कोलेकर सुटला. पश्चिम महाराष्ट्र केसरी सन 2025 आणि या 2025 चा 1 नंबरचा 2025 चा महाराष्ट्र केसरी अतिशय सुंदर महाराष्ट्र केसरी तो 1 नंबरचा सुंदर. गाड्या बघा. आता ड्रोनच सांगणार कोण झाला प्रथम क्रमांकाचा मानकरी. का नवीन चेहरा मिळणार. डीजे वाले आहेत का आज? नाहीत वाटतं. असं चला चला दाखवा रिप्लाय द्या. जल्लोष साजरा होणार का? या बैलगाडी क्षेत्रामध्ये इतिहास घडणार का? आणि इतिहास घडल्यात जमाय. सर्वांना आतुरता लागली. काय घडलंय, काय झालंय या इतिहासाचे साक्षीदार तुम्ही आम्ही आहोत. आणि जगदीश दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं इतिहासातील एक ऐतिहासिक क्षण. कशी आहे रेग आणि धमक. वय झालं परंतु सिद्ध करून दाखवलं. टायगर अभी जिंदा है. हाच तो टायगर ज्या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या बैलाला बॉस म्हणून सुट्टी मेकर दीड पायावरती आलाय. विश्वजित जगताप. विश्वजित जगताप स्टेजची संपर्क साधायचा आहे. सुजित जगताप. नसीब की बात. आला सलगरी किंग आला. सेमीला मन नाराज झालं या सलगरीचं, परंतु कुठनं आला आणि कुठनं गेला कुणालाच कळलं नाही. प्रशांत ड्रायव्हर सलगरी किंग ज्यांना संबोधलं जातं, आपण गाडीवरती जा. आपली गाडीवरती आत्ता गरज आहे. मंडपवाले अभिजित पोळ
मंडपवाले अभिजित पोळ त्यांनी स्टेजची संपर्क साधायचा आहे. मंडपवाले अभिजित पोळ त्यांनी या ऐतिहासिक मैदानात